संताने सरता केलो तैशा परी, थोडा आवाज द्या. संताने सरता केलो तैशा परी, चंदन ते बोई व्यापिली. गुण दोषयाती न विचारी, काही ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राहणार रंक त्याचा. गुण दोषयाती न विचारी, काही ठाव दिला पायी आपुलिया. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं, पुंडरीकाय दातुमुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंदते ज्ञानदाता दिनाशी, नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ते नमस्कारून आता. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजो चित्ताशी आपुलिया. प्रस्तुत प्राप्त श्री आणि हा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या गाथ्यातील 4092 अभंगांपैकी हा एक संतपर प्रकरणातील गोड असा अभंग आणि 3 चरणाचा असा अभंग आहे. अभंग हा सर्वांच्या परिचयातील आहे, परिपाठातला आहे, सर्वांच्या मुखपाठ आहे, तोंडपाठ आहे, कानपाठ आहे आणि नसलाच पाठ तर मग त्यांची त्या अभंगाकडे पाठ आहे. असा सुंदरसा 3 चरणांचा असा अभंग मी निवडलेला आहे. महाराज म्हणतात संताने सरता, सरिता नाही बरं का, बरेच लोक सरिता म्हणतात. संताने सरिता गेलो, सरिता नाम नदी 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 न गेलो असा अर्थ होतो त्याचा. पण पाठ गाथ्यातील असा आहे संताने सरता, सरता म्हणजे प्रमुख, त्यांच्या कृपेने मी सरता झालो. कशाप्रमाणे चंदन ते बोरी व्यापी, जसं त्या चंदनाने बोरीच्या झाडाचा गुण दोष न पाहता, तसं त्याप्रमाणे संतांचा गुण दोष न पाहता मी त्यांना शरण गेलो. महाराज म्हणतात गुण दोष याती न विचारी, काही दोष न विचारी, गुण न विचारी आणि याती न विचारी, हे क्रियापद तीनही बाजून अगदी अशा प्रकारचं फक्त लागू शकतं. महाराज म्हणतात की अशा प्रकारे तुका म्हणे आले समर्थाच्या मना, आणि जरी होई राणा रंक त्याचा. तो समर्थ भगवान परमात्मा त्याच्या मनात जर आलं तर तो वरच्याला खाली आणतो, खालच्याला वर नेतो. पण केव्हा त्याच्या मनात आलं तेव्हा.
आणि आपल्याही मनात आलं तर तेव्हाच आपण हे कार्य करू शकतोय. अभंगाचा शब्दार्थ झाला, भावार्थ बघूया. नियोजित वेळेत आपल्या शरीराला परिपूर्ण समाप्त करू. त्याचप्रमाणे या अभंगावर भाष्य करण्यापूर्वी काही परिहर देणं इष्ट आहे. प्रतिसादाबाद वर्षाप्रमाणे आणखीन याही वर्षी पावन पवनपुत्र अगदी अशा प्रकारच्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 18 वर्षापासून चालत आलेला आहे. आणि या नाम सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्त मंडळी, अन्नदाते, दानशूर मंडळी, वर्गणी देणारी मंडळी आहे. त्याचप्रमाणे श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मौनगिरीजी बाबा यांचे उत्तराधिकारी आणि अध्यात्म शिरोमणी श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी बाबा महाराज आणि त्याचप्रमाणे रामभाऊ महाराज सारडा यांच्या प्रेरणेने. कारण संभाजीनगर मध्ये माझ्या हातून 13 सप्ते सुरुवात आहेत. बाबा भामरे महाराज होते त्या कालामध्ये, पण वादाचा तणाव जास्त वाढल्यामुळे काही महाराजांचे नाव त्यातून डिलीट झाले. बस मी इथेच थांबतो. आणि असं आहे या नाम सप्ताहामध्ये या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने, श्री त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण श्री आमचे प्रमणू वाजवणारे मुरलीधर दादा मोरे व कारभारी महाराज शेलार संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी हा नाम सप्ताह आणि या ठिकाणी चालत आलेला आहे. तर आजच्या या सप्ताहामध्ये आजची ही तिसरी सेवा माझ्या वाट्याला आली. आजच्या सेवेची, संत सेवेची मानकरी या ठिकाणी अगदी अशा प्रकारचे श्री उद्धवरावजी थोराई आजच्या या संत सेवेचे मानकरी आणि त्याचप्रमाणे अन्नदाते म्हणजे आज त्यांचं अन्नदान संत महात्म्यांना या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजची ही तिसरी सेवा आहे. आणि या सेवेला लाभलेले गुणी वृंद मंडळ, मृदंगाचार्य सर्व महाराज शिंदे, महाराज आव्हाड शरद महाराज मोरे, सागर पंडित अक्षर मोरे, श्रीनिवास सागर ध्रुव पवार, त्याचप्रमाणे तुषार तौर मयूर शहाणे, शशिकांत पवार, त्याचप्रमाणे चोपदार आहे का नाही मला माहीत नाही, असते तर मला घेऊन आले असते चोपदार. बरं काही असू दे. हां, पंडित जाही बहार, काकडा भजन आणि त्याचप्रमाणे सर्व सामुदायिक भजन करणारी मंडळी, वेणेकरी सावळा हरिहरणे, रामकिशन सारळे, त्याचप्रमाणे रामकिशन लोळगे, पोपट शिंदे, गोविंद भालेराव, त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्तीपरायण संगीत विशारद किसन महाराज परदेशी, हरिभक्तीपरायण नितीन महाराज कोठाळे, योगेश महाराज नवपुते, महेश महाराज नवपुते, बरेच 9-9-18 पुते झाले, राजेंद्र महाराज आव्हाड, आजीनाथ महाराज कुबेर, सुनील महाराज आधाणे, प्रमोद महाराज शिंदे, गणेश महाराज मोरे, सुनील मोरे, पारशनाथ घारे मामा, त्याचप्रमाणे संजय पल्लेवाड, सुनील नागरे मोरे दादा, राजेंद्र आव्हाड, संजू आव्हाड, त्याचप्रमाणे सेवा या सर्व मंडळींना चहा पाण्याची सेवा ज्यांच्याकडे सुनीता बाई, श्याम डोई घोडे, श्याम हरिभाऊ डोई घोडे, नारळ सेवा पारस किराणा, त्याचप्रमाणे व्हावा आणि अशी अप्रतिम साऊंड सिस्टीम कैवल्य मंडळ आणि त्याचप्रमाणे ही सर्व मंडळी. तुमचं नाव बरं नसू द्या पण नाव बरं आणि त्यातल्या त्यात ही तिसरी सेवा आहे महाराज. आणि या सेवेमध्ये आणखी विठ्ठल शेलार आहेत आणि त्याचप्रमाणे प्रल्हाद भाऊ शेलार पवार मंडळी आहेत, त्याचप्रमाणे गायकी मंडळी आहेत. आता सर्वांची नाव घ्यायला मी काही तुमची बायको नाही बरं. जेवढे पॉम्पलेटला कंप्लीट नाव होतं तेवढे घे तुझे, पण त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ नागरिक, ज्ञात अज्ञात येणेप्रमाणे विठ्ठल. आपली ही 18वे वर्ष अगदी नामसेवेला चालू आहे. 1.5 तप्तपूर्वी अगदी अशा प्रकारची झालेली आहे, 1.5 तप झालेला आहे बरं का. आणि त्यातल्या त्यात संभाजीनगरमध्ये अनेक सप्ते आहेत महाराज, सप्ते भरपूर आहेत बरं. पण या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अगदी अशा प्रकारच्या अनेक अडीअडचणी
येऊन राहिल्या त्याचं कारण आहे अजून देव आणि संत बऱ्याच लोकांना कळाले नाही. देव आणि संत हे एकट्या समाजाचे नसतात. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितलं जे जगाकरता झटले जगाकरता घासले ते जगद्गुरु नाही का. म्हणून जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू आणि देव तेथेची. जे का रंगले गांजले गंजले नाही बरं का ते गंजलेले वेगळे आणि गांजलेले वेगळे. गांजले या शब्दाचा अर्थ अनुभव ज्यांनी अनुभव घेतलेला त्याला गांजले असं म्हणतात. हो लगेच भलताच अर्थ करू नका. कारण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. पारायण आहे तर ना वा गाथा भजन आहे विष्णू सहस्रनाम आहे रामायण आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं काशीखंड आपला कोणता ग्रंथ लावलेला आहे शिव महापुराण. वा 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 आनंदाची गोष्ट आहे. आता रामायणाचार्य भागवताचार्य भेटतील पण ज्ञानेश्वरीचार्य कोणी भेटत नाही. महाराज हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पवार नाशिककर उर्फ अण्णा वेदांत काव्य वाचस्पती ते नेहमी म्हणायचे मला असं वाटतं काही दिवसांनी ज्ञानेश्वरी जिवंत राहते की नाही. म्हटलं कसं काय अण्णा. अहो म्हटले कुठे पाय रामानाचार्य भागवताचार्य पण ज्ञानेश्वरीचार्य कुठे दिसत नाही. त्याला आळंदीवरच अगदी अशा प्रकारचा वसा घेतलेली माणसं लागतात महाराज. कीर्तन आता कोणीही करू शकतं ज्याच्या हरिपाठ पाठणे ते म्हणतात. तुकाराम महाराज काय सांगते हरिपाठ सुद्धा संगती दोन्ही हरिपाठ जाऊ द्या पण माऊलीचा सुद्धा हरिपाठ काहींच्या पाठ नाही हे लक्षात ठेवा. ते सुद्धा कंबर बांधून अगदी नंबर लावते तुंबडे हंबडे हम तुम्हारे आगे खडे अशा स्वरूपात. पण वर्तन भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना ते वर्तत देही दिसती देही ते देही ना माझे ठाई पण मी तयाचे हृदयी समग्र आशे. देवत या जवळी आसे देवतया जवळी आशे पापनाशी दर्शनी. भगवान म्हणतात अर्जुना ते वर्तत दिसते देही वरून ते दिसतात ते देही ना माझे ठाई पण मी तयाचे हृदय. सर्वा घटी राम सर्वस्यचाहं हृदय सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञानमपोहनंच. श्रीमद भगवत गीतेचा 15वा अध्याय बरं का. मी त्याच्याजवळ आहे. मग देवा कुठे नाही सर्वत्र ते संपूर्ण गगन जैसे. म्हणून नाम सप्ताह का करावा त्याचं कारण आहे. सप्ते भरपूर होतात अन्नदान भरपूर होतं. महाराज ओरडून ओरडून सांगतात बरं का. परिवर्तन पाहिजे महाराज. परिवर्तन जर असेल तर तिथे पण इथे अगदी अशा प्रकारचे त्या ठिकाणी मान अपमान हे या ठिकाणी आडवे येतात प्रत्येक धर्म कार्यामध्ये बरं का. खानदेशात गेलो तिथेही तसं ते म्हणे आमना महाराष्ट्र म्हणे भाऊ महाराज आमना महाराष्ट्र म्हणे. म्हणलं तुमचा महाराष्ट्र काही सिद्धी राहिली तो म्हणे भाऊ कठी नाही म्हणे आपोआप येऊ लागलं म्हणे त्याला. म्हटलं मीच आळंदीला 9 वर्ष राहून गाडू राहिलो
हे त्यांचे शब्द आहे अरे लोकांचे. आमना मिळून ना पोऱ्याशे म्हणे महाराज तुला संस्थेने शिकायचं नाही म्हणे, त्याला आपोआप येऊ राहिलं सगळं. त्यामध्ये महाराज असं जर असेल ना, हे राजकारणापासून खाली धर्मकार्यापर्यंत आडवा आलेला आहे. तुम्हाला सांगू, योग्य दिशा फक्त याच आपल्या शिबिरामध्ये आपल्याला योग्य दिशा मिळते, लक्षात ठेवा. नाहीतर दिशाहीन लोक झालेले आहे. दिशाहीन आहे. फक्त योग्य दिशा फक्त या शिबिरामध्ये मिळू शकते आपल्याला. आपण जर समजा किचन रूम मध्ये असेल तर आपल्याला बैठक रूम मध्ये आवाज येतो किचन रूम मधून, ऐकलं का माझं, ऐकलं का? आता काय ऐकायचं, नातू हेपर्यंत ऐकलंय. थोडा वेळ गेल्यानंतर पुन्हा एक शब्द येतो, माझ्याकडे बघितलं का? आता काय बघायचं, कलर जाईपर्यंत बघितलं का, ऐकलं का न बघितलं का, या दोन अध्यायाशिवाय दुसरा तिसरा अध्याय नाही महाराज. ऐकायचं असेल तर तुको मराय सांगतात, देवा कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विशांती देई देवा. बघायचं असेल डोळे भरून या पाहीन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. बघितलं का ना ऐकलं का, याच्याशिवाय दुसरं काही नाही महाराज. पण इथे योग्य दिशा मिळते. दशा होत नाही परमार्थ करणाराची. अन्नदान, पुण्यदान हो, आणि नाम सप्ताहामध्ये ज्याला देण्याची सवय आहे त्याला सांगावं लागत नाही. ज्यांना सवय नाही त्यांच्या घरून जा का घरावरून जाय का त्यांच्यावरून जा. सवय लागते. एक महाभारतातलं वाक्य आठवले म्हणून सांगतोय की जो नेहमी देव कार्याला देत असतो, संत कार्याला देत असतो, त्याला येत असतं, त्याच्या खजिन्यामध्ये जमा होत असतं. पण जो कधीच देत नसतो त्याचं राहिलेलं जात असतं. विठ्ठल म्हणून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हात तोडून घ्या. नाही मोकळ्या मनाने देत असेल तर आपल्याला घ्यायला काही हरकत आहे का? मी सांगू का तुम्हाला, अहो देणाऱ्याला सुद्धा पुण्य लागतं. पहा, पुण्य पाहिजे बहुतन जन्मांतरीचे संचित, ती मारवाड्याची म्हण आहे. हो, माल लगाव घाललो. तुम्हाला पैसा हवाय ना, अगदी पैसा लावा आणि मग पैसा घ्या. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे माल लगाव मारलो. असं एकाने कथेत ऐकलं, पैशाने पैसा येतो असं एका डोके फिरून ऐकलं. आणि दुपारा मंदिरात कोणी नसताना 1:30-2 वाजता गेला. 1 रुपयाचा ठोकळा घेतला आणि देवाच्या देवळात गेला. तिथे दानपेटी होती. त्या दानपेटीला एक छिद्र होतं, खाली पैसे टाकायचे. मग त्यांनी असं डोकं लढवलं की त्या दानपेटीजवळ छिद्राजवळ 2 रुपयाचा ठोकळा धरला की त्या पैशानी, ह्या पैशानी ते पैसे, त्यांनी एवढंच लक्षात ठेवलं की पैशानी पैसा येतो बस. काय झालं महाराज, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, पैसे खालचे तर आलेच नाही. पण याच्या हाताला बोटाला घाम येऊन याचाच पैसा याला सोडून खाली चालला गेला. पुन्हा मग घरी आला, ते कथेकरी भेटले. काय म्हणे, बाबा लोकाला फसवते तुम्ही, फसवू नका लोकांना, पैशाने पैसा येतो. अहो पैसा आलाच नाही पण माझाच चालला गेला. आणि झालं काय, म्हणजे मी असं असं केलं. आणि मूर्खा, मी बोललो हे उंच शिखरावरून बोललो, उंच बैठक येऊन बोललो, पण तू खाली तळेगावला जाऊन ऐकतो. हे इतकं सोपं नाहीये बरं का. तुका तरी सहज बोले वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. सहज बोलता, सहज बोलाने
दम रोखून पुन्हा पुन्हा फसगीर टाकावं आणि त्या दिंडीत चालल्याशिवाय चाली येत नाही हे मात्र नाही. सहज बोलणे, सहज हित उपदेश, सहज बोलता तो हिताला उद्देश समाजाकरता त्याचं हित होतं. आपण मुद्दाम बोलून काही होत नाही तर वाटूलच होतं हे त्याचं उत्तर आहे. बरं, पण बोलावं कसं माऊली सांगते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये, तैसे साच आणि मवाळ बितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच बोलावं, मवाळ बोलावं. संत महात्म्यांनी हीच आपल्याला शिकवण दिलेली आहे. हे तर सप्ताहाला एक जण जेवायला चालला पंकज, आता चांगली झाली बा तुमची, आता तुम्हाला चूल पेटवायचं कामच नाही, बास मस्त हा न सावळ्या पंक्ती पठाण असे सुद्धा. अरे पण ते खाल्ल्यानंतर भजन कीर्तन ऐकावं लागतं तर पचतंय अथवा पचत नाही. तुमचे गुरुमाऊली सांगायचे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी घुले बाबा, विठ्ठल बाबा घुले, पाठामध्ये आळंदीला एक दिवस पाठाला जर नाही गेलो तर ते दुसऱ्या दिवशी बोलायचे. जे मधुकरी वाढतात त्यांच्या दारात पुढच्या जन्मात तुम्हाला बैल होऊन आवतं ओढावं लागेल, फेडावं लागेल. लोकांचं फुकट खायचं नाही, त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना काहीतरी अगदी अशा प्रकारचं त्या म्हणजे आशीर्वाद. का म्हणे संत आशीर्वाद देती सदा इच्छिती कल्याण त्यांचे. म्हणून मी आपल्याला सांगत होतो, सहज बोलले तू खूप बराया, पण ते उपदेशाला त्यांचं जे वाक्य आहे ते उपदेश होतो. आपण मुद्दाम बोलून कोणाचं चांगलं होत नाही, वांगलं होत नाही हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल तुकोबारांनी ज्या वेळेला परमार्थ करतात त्यावेळेला त्यांनी अनुभव घेतला. परमार्थ करत असताना अरे ज्याच्या करता मी भगवंताचा साक्षात्कार व्हावा यासाठी मी परमार्थ करतो, तो देव भेटत नाही. प्रपंच करतो याचा अर्थ असा, संसार करतो तर नीट आपली पत्नी व्यवस्थिशीर बोलत नाही, काय करू. महाराजांना घृणा निर्माण झाली प्रपंचाविषयी. महाराज म्हणतात, देवा अरे तुझं भजन करतो तर तू मला भेटत नाही, संसार करतो तर त्या ठिकाणी पत्नी नीट व्यवस्थिशीर बोलत नाही असल्या द्विधा अवस्थेत तुकोबाराय घावले. मग आता देवा काय करू, करू का माझंच काही करू की उद्या पेपरला येईल असं. नाही, आत्महत्येपर्यंत तुकोबाराय गेले नाही. पुन्हा त्यांनी विचार केला. संत महात्मे हे दूरदृष्टीपणाचा विचार त्यांच्या ठिकाणी असतो. त्यांनी प्रपंचातली वृत्ती कमी कमी होत गेली, तशी भजनामध्ये रंगू लागली. रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्वांगे असं रंगत असताना त्या ठिकाणी तुकोबारांना प्रपंचाविषयी घृणा निर्माण झाली, उकारी वांती. त्यांनी त्या प्रपंचाचा तात्पुरता त्याग केला. विठ्ठले चित्त प्रपंचापासून
शेंड्याकून धरलं आपले बोट कापते और कुछ तुम समझो कुछ हम समझो डिटल हे चित्त प्रपंचापासून वमन वमन या शब्दाचा अर्थ ओकारी हो त्या प्रपंचाविषयी घृणा निर्माण झाली हो आणि वमनते मनी बैसरेशी महाराज म्हणतात आणि मग तिथून तुकोबरा या परमार्थाला लागले खऱ्या परमार्थाला प्रपंच सोडला असं नव्हे प्रपंचही केला त्यांनाही कुटुंब होतं एक मुलगा होता एक मुलगी होती हो पण त्यांनी नुसता जन अपवाद चुकवण्याकरता प्रपंच केला पण केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होण्याकरता काय केला परमार्थ केला प्रपंचामध्ये ते सहसा रमले नाही न तेषु रमते बुधाहा शानी माणसं सहसा प्रपंचामध्ये रमत नाही त्यांनी संसाराचाही त्याग केला सोडीला संसार मंडळी मिळाली महाराज ते जे नोटेशन म्हणणार आहे ना आता तुम्ही सांगा पहिली चाल किती मिनिटात व्हायला पाहिजे तुमच्या अडगी मताप्रमाणे पहिली चाल 22 मिनिट लावली माऊली पहिल्या चालीला आणि त्यांनी लावलं सासा सासा पासा पासा धनी निसा म्हणलं नंतर निसा मलाही येतं धर्म आहे वर्मांगी पण कळले पाहिजे प्रसंगी तुकोबरायांचं प्रमाण आहे पण काही लोकांना कळत नाही महाराज साधं जेवायला बसल्याच्या नंतर जर पळीचा आणि पातेल्याचा आवाज झाला तर जातो वान जेवणारा आहे त्यांनी आवरून घ्यायला पाहिजे ज्या अर्थी तिकडे आवाज होतो खडाजंगी होतो हे त्या पिठलं वाढणाराचं डोकं उठलं काय धर्म आहे वर्मांगी पण कळले पाहिजे प्रसंगी हे तर कळत नाही महाराज हो कळलं पाहिजे मी कशा करता आपल्याला सांगतो महाराज म्हणतात सोडीला संसार माया तयावरी भार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे तो भगवान परमात्मा भक्ताचा संसारातलं दुःख सुद्धा सहन करतो की हो सहन करतो कारण ज्या वेळेला मी भंडाऱ्या डोंगरावर होतो 1980 ला गाथा जवळजवळ 2150 अभंग पाठ केले पण हातपाय वाकडे झाले ते वाकडे झाल्यावर सरळ होईना गुरुजी मला म्हणाले सदानंद गुरुजी अरे मराठवाड्यामध्ये तुमच्या वेरूळला एक बाबा एक पांगळे बाबा अर्थात सद्गुरू जनार्दन स्वामी तर त्यांच्यासारखे तुला हातपाय वाकडे करून घ्यायचे का म्हणलं गुरुजी माझा मानस आहे माझी जिद्द आहे 4092 अभंग पाठ करील अरे हा वल्गना करू आणि त्यांच्या म्हटल्याप्रमाणे झालं या जन्मात होणार नाही 2100 अभंग 2142 अभंग पाठ केले आणि बाकीचं मग जरा थोडं अंगम गलितम पलितम त्या ठिकाणी शरीरातली ऊर्जा महाराज करणार काय आजारी पडलो पण त्या डोंगरावर एक म्हातारी होती ती मला फार जीव लावायची 3-3 तास विणा घ्यायचो मी आणि त्याच्यावर त्या विणा वाजून अभंग पाठ करायचो
ती म्हातारी म्हणायची, अरे अजून 1 तास घे. म्हटलं आई माझे पाय दुखतात, तुला 1 मूठभर शेंगा देईल. शेंगा शेंगा कशाच्या शेंगा? बेहुंगाच्या शेंगा. आणि तुम्हाला काय सांगा, त्या शेंगा खाऊन महाराज इतका गोड प्रसंग त्या भंडाऱ्या डोंगरावर आला. शेवटी ती म्हातारी वारल्यानंतर मला तिची क्रिया करावी लागली, कारण तिलाही कोणी नव्हतं आणि मलाही कोणी नव्हतं. म्हणजे असा अर्थ असा की आई वारली हे मला आठवत नव्हतं, पण त्या म्हातारीला पाहिल्यानंतर आमच्या आईची आठवण यायची. हो, तिचा आशीर्वाद मला म्हणे, बाबा फार मोठा महाराज होशील. म्हणलं आई मोठा नको, बरं आहे आपला असाच. मी कशा करता आपल्याला सांगतो. तपे विनय दैवत दिल्या विनय प्राप्त गुजे विनय कोण सांग. या करता काही तपश्चर्या करावी लागते, काही साधना करावी लागते. त्या साधनेचं फल वाया जात नाही, लक्षात ठेवा. साधनेचं फल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही ज्या वेळेला परमार्थ करत असताना लक्षात आला, रे मला ज्या अर्थी स्त्रीला पुरुषाशिवाय आधार नाही, मंडप वेलीला मंडपाशिवाय आधार नाही, शिष्याला गुरुशिवाय आधार नाही, अर्थात तरुणोपाय नाही. कुठलं काम करायचं असेल तर त्या ठिकाणी गुरु समान व्यक्ती एखादी मार्गदर्शन गाडी स्वरूपामध्ये मार्गदर्शन करणारी हवी आहे. नाहीतर असं म्हटलेले माऊली, मनोमार्गे गेला तो तेथे मनाच्या मार्गाने कुणालाही काम करता येत नाही, लक्षात ठेवा. तेव्हा आणि मग तुकोबारायांनी विचार केला, आपल्याला गुरु नाही, मग काय करावं. शेवटी गुरुच्या ध्यासामध्ये तुकोबारायांचा परमार्थ असा चालू होता. आणि मग त्यांना स्वप्न पडलं. बघा, ते स्वप्न पडलं. काही चरित्रकार कथाकार सांगतात, ते स्वप्न जगद्गुरु तुकोबारायला भंडारा डोंगरावर पडलं. कोणी म्हणतं देऊळ मध्ये, देऊळवाड्यात पडलं. कुठे का पडलं, आपल्याला काय काय पडलं स्वप्न. आणि गुरु स्वप्नामध्ये आले. मग आता सांगा, तुकोबारायांचे गुरु कोण? मी काल एका कीर्तनकाराला, चांगल्या कीर्तनकाराला विचारलं, बाबा तुकाराम महाराजांचे गुरु कोण? ते म्हणजे बाबा मलेच माहिती, तर तुम्हाला काय सांगू. मग तुम्ही सांगा. मी गेलो त्याला सांगायला, तर तोच लागला मला टांगायला. म्हटलं मग कीर्तन करता कशाला? अरे तुकोबारायांचे गुरु भगवान परमात्मा, आपणाची देवा होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. कोण गुरु आहे तुकोबारायांचे? जो जगाचा मालक विटेवर उभा ठाकलेला आहे पंढरपूरला, ते गुरु तुकोबारायांचे. पण वेश पालटून बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिदला निज प्रती. सापरविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. गंगेच्या स्नानाला निघाले आणि बाबाजी चैतन्य अर्थात भगवान परमात्मा वेश पालटून भगवी लुंगी, भगवा झंपा होता, हातामध्ये कुबडी होती, एका बाजूला अडकवलेली झोळी होती, भगवी झोळी, पायात खडावा होता
हातामध्ये काठी होती, असा बुद्धा निघाला. पांढरी दाढी, पांढऱ्या जटा, आडवा भस्म, एक कुंकवाचा टिटका मध्ये लावलेला होता. असा दैदिप्यमान महापुरुष अजानबाहू गुडघ्यापर्यंत हात लागत होते महाराज. आणि तुकाराम महाराज पुष्पावतीच्या स्नानाला निघाले. जुन्नर तालुका, ओतूर गाव, जिल्हा पुणे. आणि निघाल्याच्या नंतर बाबाजी भगवान परमात्मा वेश पाठवून बाबाजीच्या रूपामध्ये भेटले. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर शक्तिपात केला, मंत्र दिला. तर दिला राम कृष्ण हरी हरी. मंत्र दिला. तुकोबर आहे, तुम्हाला गुरु स्वप्नात भेटले म्हणले. हो ना. काय म्हणाले? काही मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणून आपल्या हिंदू धर्माचा रामकृष्ण हरी मंत्र सोपा मंत्र, उघडा मंत्र जाणा. रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवती. अरे गर्भवती स्त्रीने कधी गाथा वाचला, ज्ञानेश्वरी वाचली तरी तिच्या गर्भातील यातना त्या ठिकाणी शांत होतात, शांत होतात. बरं का? जर पाहिली जर टीव्ही वरची मग नाही सांगता येत. बरं का? सिरियल जर पाहिली, पण गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे सुद्धा परिवर्तन त्या गर्भावर अगदी अशा प्रकारचं झाल्याशिवाय राहत नाही. कशा करता आपल्याला सांगतो. तुकोबरांचं प्रमाण आहे. मंत्र तंत्र जरी करीशी फुटमुटी तरी तू भूत युनी पावशी. जपतपा अनुष्ठान सिद्धी व्हावया प्रसन्न. म्हणून रामकृष्ण हरी म्हणा, उघडा मंत्र जाणा. रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास. गाथ्यातला अभंग आहे म्हणून गाथा ही वाचा. तुकोबरांचा गाथा म्हणजे हा पंचम वेद आहे, पंचम वेद. तो गाथा पाठ करत असताना अर्ध्या गाठ्यापर्यंत गेलो, पण पुढे माथा कमी पडू लागला आणि शरीरातली ऊर्जा संपली. महाराज काही असो, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझा गाथा पाठ करावं. पण त्या ठिकाणी तो जन्म जर मिळाला तर, आणि मिळणार, तशी आपली किफायत भगवंताकडे आहे, तशी करा. हे कशा करता आपल्याला सांगतो. जगद्गुरु तुकोबरांना स्वप्नामध्ये गुरु भेटले. बाबाजीने स्वप्नी येऊन तुका याला अनुग्रह दिला. निजप्रती सांगितले काम करावे कवित्व. आणि त्या ठिकाणी गुरु स्वप्नामध्ये भेटले. तुकोबरांना भौतिक माणसं त्यांना भेटली आणि त्यांनी विचारलं, महाराज हो आज तुमचा चेहरा प्रफुल्लित दिसतोय, याचं कारण का? तर म्हटले मी देव मान्य संतांचा मला अनुभव आला, आणि अनुभव आल्यानंतर मी सरता झालो अभंगाचे. तै शापरी
की स्टॉप घ्या ना थोडी. संताने सरता केलो, इथे अंडरलाईन मारायची. कैशा परी चंदन ते बोरी व्यापी असा पाठ. महाराज म्हणतात जसा तो चंदन ह्या सर्व गुण संपन्न आहे. चंदन, चंदन पाहिला ना, चंदन नावाचा माणूस नाही, चंदनाचं झाड. तुम्ही काही शिटीतले म्हणजे खेड्यातूनच शिटीत आलेले आहे, पण नीटनेटके कपडे झाले म्हणजे झाले शिटीतले नाही का? म्हणजे चंदन नावाचं हे जे झाड असतं, लाकूड असतं, झाड असतं, तर ते स्वयंपूर्ण असतं. आणि बोरीचं झाड जे असतं, तर महाराज म्हणतात संताने सरता केलो, कैशा परी चंदन ते बोरी व्यापी. तर चंदनाचं झाड इतरत्र झाडांना ते आपल्यासारखं बनवतं. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. हो, हे झाडाचं झालं हो, पण मानवाचं तसं नाही. आपणासारखे तात्काळ नाही. जो एखादा पुढे चालायला लागला ना, ते बोरीचे काटे कसे आहे ना तुम्हाला माहिती. एक काटा असा आहे आणि एक काटा असा आहे. एक म्हणतो पुढे ढाळा, एक म्हणतो अलीकडे या. तशी काट्यासारखा समाज आहे महाराज, काट्यासारखा. बरं का, शेताच्या बांधावून जर निघला ना एखादा, शूटिंग वाल्याला ते काटे ते झाड काही करत नाही, पण धोत्रावाल्याची नक्की विचारपूस करणार. शूटिंग वाले, पण धोत्रावाल्याला नक्की ते अगदी अशा प्रकारचा एक काटा असा असतो. त्यांनी इकडे ओढला बुवा तर दुसरा म्हणतो पुढे ढळा. त्याला हसू नका, तसं प्रपंचातलाही सुद्धा काटा तसाच आहे. एखाद्या वेळेला ती भाविक असते, ती अशी असती, हा म्हणतो फार संतीन झाली का तू, परवापासून हरिपाठाला जायला लागली. कदाचित तो जर भाविक असला तर ती सुद्धा म्हणते तुम्हाला लय सातात संत व्हायच्या मागे का, मग काय जंत आहे का पहिल्यापासून. प्रपंचातले हे काटे असेच, एक असा असतो तर एक असा असतो, ही अशी असते तो तसा असतो, तो असा असला का ही तशी असते. अहो तेरे मन में सनवार तर मेरे मन में इतवार. दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, पण महाराज म्हणतात मला त्या संतांनी केलं. काय केलं, कशाप्रमाणे. चंदन ते बोरी व्यापिली. तर त्याचा काटा असा आहे, एक असा आहे आणि एक असा आहे. बर, त्याचं जर लाकूड जर आपण कारागिराकडे नेलं तर जिथून दणका मारला त्याचा उपाटा म्हणजे ढिलकी दुसऱ्याच बाजूकडून निघते बघा. मग निश्चित समजायचं हे लाकूड कशाचं आहे, हे बोरीच्या झाडाचं आहे. त्याची बाज जर केली तर त्या ठिकाणी बसल्यानंतर आवाज देणार कुचकुच 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 कुचकुच. निश्चित समजायची ही बोरीच्या लाकडाची काय आहे. इतका भाव त्या ठिकाणी विरोधाभास त्या बोरीच्या लाकडामध्ये आहे. वा आता सांगा, चंदन जो आहे, चंदनाच्या वाशी तरु चंदन झाले स्पर्श. इतरत्र झाडांना चंदनत्व दिलं, तसे चंदनाच्या समान संत महात्मे. बरं का, तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. आहे शब्दाचे बांधलेले बघा. हो, तसं त्याप्रमाणे
तुम्ही या जगामध्ये चंदनासारखा वास, तुम्ही चंदनासारखेच झिजल्याशिवाय वास येत नाही महाराज, बरं का. मगाशी प्रमाण आपलं झालं तसं त्याप्रमाणे आता चंदन कसा असतो, हा स्वयंपूर्ण असतो. सगळ्या झाडांना चंदनत्व दिलं बघा, पण एका झाडाला चंदनत्व दिलं नाही. आता ते झाड कोणतं असेल, कोणतं झाड असेल, बांबू. आता इथं लोखंडाचीच बांबू आहे, पण येळू येळू म्हणतात त्याला, वेळू वेळू, हा तो एकटाच खेळू त्याचं नाव वेळू, कारण त्याला चंदनत्व दिलं नाही की ते रुसलं. आणि देवाकडे, देवाने सांगितलं बघ अरे तुझं कर्म कसं आहे, पण मला माहिती आहे देवा, तुझी जर कृपा जर झाली, हरी कृपे त्याचा नाश मग. पण हरीची कृपा होण्याकरता काही फुकटम फाकटम तिकटम न टाकटम तशी काही होत नाही. त्याच्याकरता काही त्या हरीला यावर काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आपला भाव त्या ठिकाणी ओतावाला. पण महाराज मग त्याला देवानी नाकारलं, पण ते संतांकडे गेलं बघा, आणि संतांनी त्याचा स्वीकार केला. पहिली एकदा अंघोळ झाल्यानंतर पहिली अंघोळ त्या काठीला आणि दुसरी अंघोळ पताकाला, पहिला गंध त्याला कशाला, त्या वेळूच्या काठीला, नंतर दुसरा गंध त्या पताकेला. पहा बरं किती मार्केटला आलं. आमच्या संतांनी त्याचा स्वीकार केला. पाय पाध्वजेचे चिर राया जतन करिता कष्ट. अवघ 5 वर्ष त्याला सांभाळावं लागतं मला. जो राजा झाला त्याला ध्वजाचा अपमान झाला तर त्या ठिकाणी दंगली होतात. केवढं त्या ध्वजाचं महत्व आहे. राजा जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी मी तुझा मुद्रा अंके. हा केवढं मोठं ध्वजाला जपतात. म्हणून त्याचा स्वीकार आमच्या साधू संतांनी केला. अजून एक झाड आहे बघा, तेही रुसलं. देवाने विचारलं करे कशा करता माझ्याकडे आलास. त्याने सांगितलं देवा अरे स्वैराधार्यामध्ये माझा एवढा अपमान केला, बऱ्याच झाडाला तू फुलं दिली, पानं दिली, फळं दिली, मला असा नंगा ठेवला विधाऊ. म्हणले कसं काय. अरे मला एक फूल नाही तर पानं तर पाहिजे ना, मला असा नंगा ठेवला, माझा स्वैराधार्यात अपमान केला, असं कोणतं झाड असेल. सांगतो ना, भजन करा विठ्ठल देवाने सांगितलं हे बघा, हे बघ दादा म्हणले तुझं टाकच सतीनं तो टाकलेला आहे, पण म्हणले लक्षात ठेव तू जगाचा नियंता आहे. तू केल्यानंतर काय होणार नाही, करशील तोरी नव्हे काही, राहीचा डोंगर पर्वत राही, सगळं तुला करता येतं. आणि माझ्या बाबतीमध्ये तू म्हणले, पण त्यांनी स्पर्धा घेतली देवाशी. म्हणले बघ मला तू असा नागडा ठेवला ना, पण जो माझ्या नादी लागेल त्याला सुद्धा माझ्यासारखा नाही नागडा केला तर काय गोष्ट राहील. विठ्ठल मग का त्याची एक जर कप भर घेतली, कपभर जर चढली तर त्या ठिकाणी तो मिठू मिठू बोलतो. वाढवा घेतली, जास्त घेतली तर कुत्र्यासारखा भुंकतो.
आणि जास्तच घेतली तर गाढवासारखा लोळतो. कशाची? झाड. त्याला म्हणतात मोह. मोह मोह मोहाचं झाड पाहिलं का? नका का पाहिलं म्हणे, पण हवतं म्हणा. मोहाचं झाड म्हणजे पिशोर भागात आहे. मोहाचं झाड, सौंदर्याचं झाड. परवा त्या मावशीला म्हणलं काही कर, मला सौंदर्याच्या झाडात शेंगाची भाजी खायची आहे. मला सौंदर्याचं झाड. बरीच लोक शेतकरी एवढं शेंगा येईपर्यंत त्या झाडाला ठेवीत नाही, तोडून टाकतात. पांडव कौरव ज्या वेळेला वनवासाला गेली त्या झाडावर आपली शस्त्र अस्त्र ठेवली. शेमी वृक्ष आणि सौंदर्याच्या झाडावर. आणि त्याची जर त्या शेंगा असतात, त्या शेंगा असतात कशासारख्या? आपल्या डिंगऱ्यासारख्या. आणि त्याची जर भाजी खाल्ली महाराज तर अल्सर ज्याला झालेला आहे त्या पेशंटला सुद्धा फरक पडतो. लक्षात ठेवा, कारण मी खाल्लेली आहे. मी कशा करता आपल्याला अशा काही या वनस्पती आहेत, ह्या आपल्याही डोक्याच्या बाहेरच्या आहेत. फक्त गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला महाराज म्हणतात शेती कशी करावी? काढून यातन शेती करावी जतन. तुम्हाला जर महाराज म्हणतात देवाची पूजा कशी करायची, शेती कशी करायची? पूजोनी देव पाहिजे, नाही का? ना तरी पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. किती तीन कार्य यामध्ये सांगितलेले आहे. तर पाहुणे घरी आला ना हा चालला देशी मातावर, काय उपयोग नाही. मी याकरता सांगतो की सगळं शास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये जे नाही ते, आणि ज्या लोकांना कळत नाही त्यांच्याकरता हरिपाठ काढलेला आहे. पण त्या हरिपाठाकडे जर म्हणणाऱ्याची पाठ असेल मग तो हरिपाठ एकीकडे, यांची पाठ इकडे, आणि ही दुसरी काय. महाराज ही आपल्या हिंदू धर्माची संध्या आहे. हरिपाठ ही संध्या आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला, आत्मा राम हृदयी प्रगटला, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, घोडा पदे एकत्र येते. महाराज त्याला संध्या असं म्हणतात. जसा ब्राह्मण, सातवान ब्राह्मण ही त्रिकाल संध्या करतो, सकाळ दुपार संध्याकाळ. संध्याकाळी या शब्दाचा अर्थ दिवसाची आणि रात्रीची जिथे संध्या होते, संध्याकाळ होतो, त्याला संध्या असं म्हणतात. विठ्ठल ते झाड आहे मोहाचं. त्याची एकदा चढली रे चढली, पण शेवटी त्यांनी देवाशी आव्हान दिलं, देवाला आव्हान दिलं. माझी जर समजा माझ्या नादी लागले तर माझ्यासारखा नागडा करून ठेवील त्याला. कोणाला? जे माझ्या नादी लागले त्या. मी इथेच थांबतो, नको पुढे वाटचाल करा. हे सगळं माहिती तुम्हाला. काय आता माझ्यासारख्या वाघाने किती बडबड करून सांगायचं. हो, म्हणून महाराज म्हणतात कैसे तुम्ही जगी संत जन. महाराज म्हणून अजूनही की आपल्या काल 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र स्थापन झाले अयोध्येला. पाश्चिमातल्या राष्ट्रामध्ये सुद्धा तो उत्सव केला महाराज. तिकडे याला अमेरिकेला त्या दिवशी मला 3 कार्यक्रम करावे लागले. शिंदखेड राजा रात्री, दुसऱ्या दिवशी गदाना, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 40 गाव संदेश. पण जरा थकून गेलो. काय कथेची सामुग्री देहे अवसनावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. कथा करायची असेल इंद्रियामध्ये शरीरामध्ये पाठवले पाहिजे. आता तर गुडघ्यापुढे गुडघे टेकायची पाळी आहे. चालू द्या काही असो. महाराज दान धर्म केल्याने आयुष्य वाढतं. कथा कीर्तन भजन करणाऱ्याचं आयुष्य वाढतं. मग तुकोबराय म्हटलंय की आयुष्य मोजावया पैसाला मापारी, बरवे झाले आजी बरवे झाले आजी
पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो एथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा तर हे तुला समर्पण. तारीशी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी अथवा नको, हे तुझ्या हातात आहे बरं, हे आमच्या हातामध्ये नाही. जरी शरीरातलं एखादं इंद्रियाचं पाठवले गेले तर किती लाख रुपये लागतात, किती लाख रुपये लागतात, तरी सुद्धा नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. म्हणून कथा मुक्त करी, कथा दुःख हरी, कथा ऐशी बरी विठोबाची. तुका म्हणे कथा देवाचे ही ध्यान, समाधी लागून उभा ठेला. कथा ऐकत जा. शिवपुराण सांगतायत महाराज. प्रवचन असेल, पोथी असेल, ऐका. माणसाला ऐकू येतं तिथपर्यंत सगळ्यांनी ऐकायचं, ऐकू येतं तिथपर्यंत ऐकायचं. पण ज्यांना ऐकू येत नाही त्यांना फार मोठी ऐकायचं, ऐकू येत नाही का. हे काल एका ग्रस्ताला म्हणलं भाऊ राम राम. राम राम म्हणलं कुशाल आहे. ते म्हणे काय म्हणले. म्हणलं कुशाल आहे. ते म्हणे मला नाही माहीत. मला असं पंचायत पडली, ह्याच माझा पत्ता चुकला काय. शेजारचा ग्रस्त होते म्हणे दादा तुम्हाला ते म्हणतात खुशाल आहे का. हा 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 असंच काही, असंच काही. कारण मला आता माझं एक साऊंडचं वायर ढिल्लं झालं महाराज, म्हणून मी अर्धा काल उघडा ठेवला. दुसऱ्याचं कशाला सांगत बसू, आपलं एक साऊंडचं वायर ढिल्लं झालं. कारण हे आपलं नाही, हे त्याने दिलेलं आहे. पण आपण त्याच्यावर स्वामित्व म्हणजे मालकत्व मिळवतो, हे आपलं नाही. देह हा पाचाचा, आणीला उसना, शेती त्याचा त्याशी दिलेला आहे. ही उसनवारीची वस्तू दिली तर बरं राहतं, की तो बदमाशपणा ठरतो. काही लोक पैसे बुडवतात, त्यांना फारसं महत्व देऊ नये. पण हे उष्ण हे पंचमहाभूताचं आहे. हो, एकाचनी जर एखादी सत्ता वापरली नाही, एखाद्याने जर समजा काढून घेतली सत्ता, तर मग माणसाचं काही खरं नाही. डोरी हात चालावया पाय, तव तो आपली सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाई चुकू नको. कुठपर्यंत जव हा काळ आशे दुरी ठेला ठेला, तव तो हरिगुण ऐक वहिला, मनी धरोनी भाव भला, नवंचे त्याला चुको नको. जव हा काळ आशे काळ ढोळे. म्हणून हे आपलं नाही, ते हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे. काय आहे, काय आहे सांगा. हे प्रश्नार्थक वाक्य काय आहे, आणि काहीच नाही ना, खरंच काही नाही. हे वाक्य प्रश्नार्थ आहे की तू कोबरायचं. ते हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे. काय आपलं पाहिजे, दुसरं काही नाही. संसार चिंता भारचा हंता आहे या जीवाला, माझ माझ करता जन्म हे शेणापासून तर सोन्यापर्यंत माझ 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 माझ. आपलं नाहीये, पण लोकाला सत्य पटत नाही महाराज. लोक खोट्याच्या माया. इकडे दास महाराज म्हणतात सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. पैसा देऊन माळ घातली, युक्ती फार चांगली. पैसा देऊन माळ घातली, युक्ती फार चांगली. खाण्याची वेळ आली खुंटीला टांगली, खाण्याची वेळ आली खुंटीला टांगली. त्यांना जर म्हटलं का हो कालच्या कीर्तनात तुम्ही माळ घातली ना, त्यांचं उत्तर ऐका. आम्हा सर्व रुजू आहे, आम्हा सर्व रुजू आहे. ऐका तुम्ही राव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. हे तुकड्या दासाचा अभंग आहे. आता दुनिया दासाचा सांगू का. करा विचार मार्ग हा चुकला, मोक्ष पदाच्या
केले पठन चोरणी खातो टिंब टिंब बरा शिकला गठन टिंब टिंब पिऊनी अंगावरी थुंकला मोक्ष पदाच्या ताल महाराज हा एक तालच आहे बरे का. एका विद्वान गुणवानाचा शब्द आहे, वाक्य आहे. बिस्मिल्ला खान सनाई वादक आपल्या वेरूळला आले आणि व्हायलिन वाजवणारा थोडं काहीतरी बेसूर झालं. आता त्या म्हाताऱ्याला दम निघाला. बिस्मिल्ला खान सनाई वादक त्यांनी काय केलं, त्याचं ते व्हायलिन चुकलं आणि त्या व्हायलिनवाल्याला बोलू लागला, क्या बजा रहे हो, सुर गया तो नूर गया और ताल गया तो बाल गया. बाकी सगळे घाबरले ना. त्या कार्यक्रमात मी होतो पण लांब होतो बसेल, पण तिथून निघलो पाहतो क्या पॉली रुकना बोले आणि टोपीवाल्याला थांबवा. ते म्हातारे एवढ्यानी काऊ राहिलं म्हणजे रागवू लागलं. सातवान गाणारा त्याला बेसूर कधी सहन होत नाही, लक्षात ठेवा. वैकुंठवासी तुम्ही पाहिलं ना माझी आता वारी स्वर भास्कर झेंडेकरजी गुरुजी आम्ही बरोबर होतो आळंदी आणि त्यांचे गुरुजी होते मारुती बाबा दोंदेकर, माळी समाजाचा मतारा. आणि एवढ्या हजारो शिष्यातून 3 शिष्य परीक्षेला उतरले. एवढ्या टायमात स्वर लागला तर बरं, नाही तर पेटीभरचं आळवं फळकुट ते मारायचं ते मतार. हो, पण ज्या वेळेला गाताना सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एक फकीर, एक ब्राह्मण, एक सुतार, एक गुरव असे 4-5 जातीचे 4 गुरुजी म्हणायचे पायरे हा पंच कमिटीचं कसं भजन चाललं. आणि ज्या वेळेला दोंदेकर गुरुजी गात असताना माझ्या घोषमध्ये आल्यानंतर आधार व्हायचं त्यांचं आसन असो, मी स्वतः म्हणतो असा त्याला म्हणतात योगी गाणार, आधार व्हायचा आधार. आणि धर्मशाळेत आम्ही बरेच दिवस राहिलो त्यांच्या बाबाच्या. पण वारल्यानंतर काही कमवलं नव्हतं महाराज. ते गेल्यानंतर आम्ही 12-12 आणि 1-1 रुपया 8-8 करून त्यांची प्रेत यात्रा केली. एवढा मोठा गुणवान मनुष्य पण काय कमवलं नाही, काहीच कमवलं नाही. आणि त्यांचे शिष्यही असेच. आता गुरु पैसा शिष्य असा आहे म्हणून. पण एक आहे की ज्यांनी कलेला दाद दिला, कला कमवल्याच्या नंतर तीच कला त्याच्या मागे येत असते महाराज. कारण त्या दिवशी मी पंढरपूरला होतो, झेंडेकर गुरुजी गेले त्या दिवशी. पण त्यांच्या दशक्रियेला राहिलो आणि शेवटच्या कार्याला इतका समाज होता. नंतर मला वाक्य आठवलं, शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. हे वाक्य माझ्या नंतर लक्षात आलं. मी कशा करता आपल्याला सांगतो, काहीही बरोबर येत नाही, काही बरोबर आहे. आता सांगा तुम्हाला, मी व्यवहारातून बोलतो. रावण श्रीमंत होता का सुखी होता? रावण श्रीमंत होता का सुखी होता? तुम्ही कोणीच काही बोलत नाही. सांग मग तुला काय लागलं, तूच दे सांगून. म्हणणार नाही रावण श्रीमंत होता सुखी नव्हता. आपल्याला श्रीमंत बनायचं का सुखी बनायचं? सुखी बनायचं, पण दबक्या आवाजात बनायचं. दुर्योधन श्रीमंत होता का पांडव श्रीमंत होते? दुर्योधन श्रीमंत होता, पांडव गरीब होते. पण शेवटी हा भगवान परमात्मा द्वारकेचा राणा कशा करता? भात पोळ्या चोपून हल्ल्या करता नाही. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती प्रल्हादासी पिता करितो जाचनी परितो स्मरे मनी नारायण नारायण. शेवटी भगवान परमात्मा देव उभा मागे पुढे उगवे कोडी संकट. महाराज म्हणतात त्या संत जसा चंदनाने विचार केला नाही बोरीच्या झाडाचा,
तसं माझाही विचार केला नाही ते दुसरं चरण तुकोबा गुण दोष याची न विचारी काय गुण दोष याची न विचारी काही गुण दोष याची न विचारी काही गुण दोष याची न विचारी काही ममदिना पाही आपुलिया ममदिना पाही आपुलिया गुण दोष याची न विचारी काही गुण दोष याची न विचारी काही भावदिला पारी आपुलिया भावदिला पारी आपुलिया गुण दोष याची न विचारी काही गुण दोष याची न विचारी काही गुण न विचारी दोष न विचारी जाती म्हणजे जाती न विचारी हे क्रियापद तिन्हीकडे लागू शकतं काय विचार केला असेल त्यांनी? आता तर कुठलं कार्य करायचं असं पहिला जातीवाद शोधतात महाराज लोक वरून राजकारणापासून धर्मकार्यापर्यंत हा जातीवाद फोफावलेला आहे. परवा मी एका बाळापूरकडे गेलो कार्यक्रमाला आणि त्यांनी पडद्याच्या मागून विचार बाबा कोणत्या जातीचा आहे. आता आमचे कान उंच आहे ऐकू येतं जरी 72 चालू असलं पण अजून कान बरे बरं का? बाबा कोणत्या जातीचा आहे बाबा कोणत्या जातीचा आहे बाबा ते त्यांचं पडद्याच्या मागून बोलत होते कारण ते पाकिट भरायचं हे जातीवरून भरल्या जात होतं हे मला सांगायचं. नंतर बोललो बुवा तर आपल्याला पुन्हा जायचंच नाही तिथे तर मग बोलून मोकळं होऊन जायचं. जातीवर असतं का तुम्ही नाही हो म्हणे आम्ही दुसरं बोलत होतो म्हणलं सांगू नका मी 1000 गावाला फिरणारा माणूस आहे कारण मी 81 पासून कीर्तन करतो आहे. हो ते म्हणे बाबा ते कणी आम्हाला एक सोयरी जोडायची होती ना त्याच्याकरता मग माझ्याशी जोडता का माझ्याशी जोडता अरे माझं ते एकदा होऊन गेलं आता दुसऱ्यांना कशाला मला त्याच्यात हे लोक अशी विचित्र आहेत. जातीवाद हा संतांनी नष्ट केला. जातीवाद या शब्द त्यांना जातीवाद मान्य नाही फक्त वृत्तीवाद मान्य आहे. वृत्तीवाद एका ग्रस्ताने विचारलं ब्राह्मण होता मला म्हणे महाराज तुम्ही कोणत्या शाखेचे म्हणलं मी आम्ही सरळ शाखेचे आहे. त्याला विचारायचं तुम्ही ब्राह्मण आहात का म्हणलं मी जरी ब्राह्मण जातीला नसलो पण वृत्तीनं मी तसं ब्राह्मणच आहे कारण 2 वर्ष मी ब्राह्मणाचे तिथे राहिलो पुण्याला सदाशिव पेठेमध्ये बरं का. ताडे साहेब म्हणून वकील होते आणि त्यांच्याकडे माझं संस्कृत पुस्तक आणि गीतेची संता झाली. गीतेची संता 700 श्लोकाची गीता हे मला सांगायचं बाकी दुसरं काही नाही आहे. म्हणून जातीचा इथे विचार करू नका वृत्तीचा विचार करा. तुकोबरांनी म्हटलं माझी जातीचे मज भेटो कोणी. जाती म्हणजे जातीला जाती नाही जाती नाम वृत्ती जो भगवान परमात्मा ज्यांना आवडतो ते माझ्या जातीचे ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे ऐका एरा मानविधी पाळना पुरते देवाची ती भूते म्हणून या ते माझ्या जातीचे जाती नाम वृत्ती. हो सांगतो तुम्हाला भजन करा तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे बायकोचे भाऊ आले. जिजाबाईचा भाऊ आला. भाऊ बाईला आनंद झाला इथला आनंद झाला आणि मग तिने मालकाला विनंती केली म्हणले महाराज तुम्ही दररोज घोरडा डोंगरावर जात होता भामनाथाच्या डोंगरावर भजनासाठी जात होते आज तुम्ही जाऊ नका म्हटले मग आज तुमचं भजन घरी म्हणले कारण काय म्हणे माझा भाऊ आला. तुझ्या भावाचा माझ्या भजनाचा संबंध काय. बाई म्हणले हो त्यांच्याशी कुणी बोलायला नाही. आता महाराजांनी पत्नीचं ऐकलं खुंटीवरची घोंगडी काढली विना घेतली घोंगडी चौपट करून अंथरली विना पंचम स्वरात लावला किंवा आणि ज्या वेळेला भजन सुरुवात केलं मग आता या ग्रस्तांना ऐकावं ना भजन त्या भजनाला काही तिकीट आहे कोणी जिजाबाईच्या भावाने
आता रे फुकट भजन आहे ना, फुकटम भागटम तिकटम ना टाकटम नाही. पण महाराजाचं चाललं भजन आणि याचं चाललं डुकल्या. सत्कार्याला आडवं येणारं पाप म्हणजे ती झोप आहे महाराज, हे लक्षात ठेवा. बाई म्हणू लागली जन्मामध्ये आले माझे सहोदर न घे विचार त्यांचा काही, तुम्हाला काही कळत नाही, जन्मात माझा भाऊ एकदाच आला असं बाईचं म्हणणं होतं. त्या आनंदाच्या भरामध्ये बाईने असा सुंदर स्वयंपाक केला महाराज, इतका सुंदर पंचपक्वानाचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तयार झाला, महाराजांना सांगितलं उठा, विना खुंटीला लावून द्या. भावाला सांगितलं दादा उठ, हातपाय धु. दोघांनी हातपाय धुतले. बाईने 3 ताटं केले, तुकोबराईन करता, एक पाहुण्या करता आणि एक मुला करता. तुकोबराईंनी पाणी फिरवलं, भावानी पाणी फिरवलं. ज्या वेळेला सुरुवात झाली, प्रत्येक पक्वान्नाचा एक एक घास घेतला. ते सपक लागायला लागले. सपक कळतं ना तुम्हाला? सपक म्हणजे आळणी, पुनरी भाषेत त्याला सपक म्हणतात. म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये मीठ नव्हतं. भाऊ नाराज झाला, खाण्याचं त्याने स्थगित केलं. तुकोबारांनी 4-5 मिनिटात ताट संपूर्ण रिकामं केलं. मग नंतर तिचं लक्षात आलं की माझा भाऊ का जेवत नाही. हे त्याला काही बोलले तर नाही, याचं त्यांचं काही झालं तर नाही, कुठे काही रोडवर भांडण तर झालं नाही. मग बाईने वाढवून घेतलं स्वतः. पण बाईच्या लक्षात आलं का बरं जेवला नसेल. आणि तिने प्रत्येक पक्वान्नाचे घास घेतले. सगळं सपक लागायला लागलं, आळणी लागायला लागलं. नंतर लक्षात आले की यामुळे माझा भाऊ जेवला नाही. मग आपल्या घरच्या माणसाचे का तोंड शिवलं होतं, कारण यांचं बिन तक्रारी जीवन होतं महाराज तुकोबरायचं. आणि मग जिजाबाई कावल्या, म्हणजे रागावल्या त्यांच्यावर, माझा भाऊ जेवला नाही. महाराज म्हणे त्याला भूक नसल, भजे खाऊन आला असेल. अहो पण प्रत्येक पक्वान्नामध्ये मीठ घालायची मी विसरले. अगं म्हणले मग गुन्हा तुझा, चूक तुझी का माझी. अहो पण तुम्हाला कळालं नाही का? अवले जर मला कळालं असतं तर मी हे शिल्लक ठेवलं असतं. मला काहीच कळलं. काय खातो आम्ही कासाया सांगा दे, कैसे हे लागते नेणू मुखे. आम्ही काय खातो हे जर आम्हाला सांगता येत नाही तर 6-8 लोकांचं कुठे आम्ही सांगायला बसा. ज्याला जातवान भूक लागलेली तो खरंच विचारित नाही ना, तो तुरंत विचारते. एकदा बसला रे बसला हान सावळ्या. आणि ज्याला 6 भूक लागलेली आहे, खरटच आहे तिखटच झालं, पाणी जास्त झालं नीटच कमी पडलं. अरे मग नीट बसून खाय. हे 6 लोकांचे धन्य आहे. पण तुकोबरासारखं, माझ्या तुकोबरासारखं जीवन जो जगला महाराज, काय सुद्धा कमी नाही, लक्षात ठेवा. म्हणून गुण दोष याती न विचारी काही, भाव दिला पारी आपुलिया विठो पार कुमारी. म्हणे समर्थाची मना तरी होई राहणार रंग त्याच्या मनात जर आलं रावाचा रंग आणि रंगाचा राव करणार आहे. शेवटचा दृष्टांत, राजाच्या राजवाड्यामध्ये पौराणिक आणि पुराण सांगितलं.
1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, जवळजवळ त्यांनी 12 वर्ष पुराण सांगितलं राजा. आणि मग त्याच्यावर त्या खारका, वाट्या, आटा, पिठा, तांदूळ सगळं भागत होतं पौराणिक वाच. पण एके दिवशी पौराणिक वाचच्या लक्षात आलं, शंका आली. पौराणिक वाणी विचारलं, म्हणले राजा, अरे अवघी 12 वर्ष मी तुला शास्त्र पुराण सांगितलं, तुझ्या राजवाड्यात पोथी वाचली, एकही शंका तू मला विचारली नाही. पण राजा हुशार होता महाराज. तो राजा म्हणतो, पौराणिक बुवा, मी विचारलं नाही म्हणून मला काही कळलं नाही असं गृहीत धरू नका. पण तुम्ही म्हणताय तर मी विचारतोय ना तुम्हाला, काय विचारता. मग राजाने पौराणिक वाला 3 प्रश्न केले. ते प्रश्नाची नीट लक्ष पूर्वक ऐका. देव खातो काय, देव राहतो कुठे, खातो काय आणि करतो काय. किती प्रश्न झाले? 3 प्रश्न. देव खातो काय, देव राहतो कुठे, खातो काय आणि करतो काय. बरं, म्हटलं आता असं करा पौराणिक बुवा, या 3 प्रश्नाचं उत्तर कधी देणार. म्हणले 1 अवधा पाहिजे, 1 आठवडा पाहिजे. मग तुम्ही जर या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर तुम्हाला तोफेच्या तोंडाला देईल. कारण राजा न्यायी संपन्न होता की हो, राजा हुशार होता. पण पौराणिक बुवाला फारच विद्येचा अभिमान झाला. मग आता करणार काय. पाहिली पुराणी, धांडोळलेली दरुशने. देव खातो काय, देव राहतो कुठे, खातो काय, करतो काय. पाहून झालं मस्तकामध्ये. सगळी जेवढी ग्रंथ वाचली तेवढी उतरून खाली घेतली, पाहिली, कुठेच घावलं नाही. ज्या दिवशी प्रश्नाचं उत्तर आता उद्या देणार, आदल्या दिवशी एक वारकरी पुराणिक वांच्या दाराहून नेहमी महिन्याला जायचा, तो वारीला जायचा. पण पुराणिक वा जसं स्वैरिक मोडून आल्यासारखं बसलेले, दारी कोट्यावर बसलेले होते. मियार होते तो हमारी सूरत आई वैशी. वारकरी बुवानी जाता येता जय हरी व्हायचा. मग वारकरी बुवानी पुराणिक बुवाला विचारलं, काका जय हरी जय हरी जय हरी, कसे काय बसले दारी. बसा म्हणले वारकरी बुवा. अहो, मी गेली 12 वर्षे राजाच्या राजवाड्यात पोथी पुराण वाचलं, राजाला पोथी पुराण ऐकवलं, सांगितलं, पण कधी राजाने मला विचारलं नाही. म्हणून मी एके दिवशी राजालाच विचारलं की मला काहीतरी प्रश्न करा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि 1 नाही 2 नाही तर 3 प्रश्नाची सरबत्ती केली माझ्यावर. उद्या जर त्या प्रश्नाचं उत्तर 12 वाजता देता नाही आलं तर राजा मला तोफेच्या तोंडाला देईल. बस एवढंच. अहो, पण मी जाणार ना. तुम्ही म्हणता का एवढंच. पौराणिक वाची मंडळी होती. मंडळी म्हणजे बायको. पुणेरी भाषेत तिला मंडळी असं म्हणतात. मी एकदा एका ग्रस्ताला म्हणलं, आमच्या मंडळीला जाऊन घरी भेटवा, एवढा निरोप सांग. आमच्याच मंडळीला म्हणते, महाराजांची मंडळी कुठे. आणि असा निरोप आहे. त्याला मंडळीचाच अर्थ कळाली. पुणेरी भाषेत तिला मंडळी असं म्हणतात. आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये बाया माणूस आपण असं म्हणतो बरं का. दक्षिण महाराष्ट्रात तिकडे बारदाना म्हणतात. बारदाना, बायकोला बारदाना म्हणतात. आणि तिला विचारलं कधी, ती म्हणते आमचं भंगार का, आमचं भंगार रोडवर गेलं असेल. असे काही शब्द आहेत ना. बरं, तेव्हा अशा प्रकारे त्या पुराणिक बुवाने सांगितलं. मला आता उद्या राजा तोफेचा तोंडाला. पुराणिक बुवाची पत्नी म्हणते, हे बघा, अहो तुम्ही किती कृश झालात, तुमचा दिलेला डबा परत माघारी येतो. अगं पण काय, आता उद्या मी तुला दिसणार नाही. राजा मला तोफेच्या तोंडाला देईल. ती म्हणली, माझं कसं होईल. आता काय होणार आहे. कोणी जात नाही महाराज कोणाच्या मागं. आप देखो भैया, आगे जमाने में कोई नहीं किसी का और रिकामा हिसका. कोण कुणाचा नाही, जगती संकट समयी सोडून जाती. बाळपणीचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे कोण तू. कोण कोणी कोणाचे नाही. म्हणून या नियमाप्रमाणे राजा त्यांनी तोपखान्यात तोप सजून ठेवलेली आहे. राज दरबार कचाकच भरलेला आहे. पुराणिक बुवाला त्याचप्रमाणे वारकरी बुवा म्हणतो, काका त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तुम्हाला तर मी देईन.
आणि तुमच्या वारचा मी तोफेच्या तोंडाला जाईल. पुराणिक बुवाचा कलर खुलला. असं जर झालं तर तुमचे आम्ही थडगं बांधू, तुमची पुण्यतिथी करू जगाच्या कल्याणा संतांच्या. वा वा. तर त्याच्याकरताच वाक्य ठरलेलं आहे, नाही का? आणि मग सकाळी वारकरी बुवांनी स्नान केलं, काकडा केला महाराज. 10 वाजले, 11 वाजले, पण वारकरी बुवा म्हणतात का हो पुराणिक बुवा, राजा राजवाड्यात तुमच्या राज दरबारात मला एंट्री असेल का, प्रवेश असेल का? राजा, आमचा राजा फार अगदी पुराणिक बुवा, मला येऊ देतील का? आणि ज्या वेळेला पुराणिक बुवा पुढे ढळले, खांद्यावर उपरण टाकलेलं आहे, पंचा नेसलेले आहेत, आणि वारकरी बुवानी फटके तुटके जोडे, गुडघ्या इतकं धोतर, वारबंदी कसवलेली आहे, निशाचे किल्ले अगदी अशा प्रकारचे उडवलेले आहेत, ते मुंडासं बांधलेलं आहे, पडशी खांद्यावर घेऊन राज दरबारात प्रवेश केल्याच्या नंतर लोक हसू लागले. हसू लागले, कारण त्यांनी असं हे विराड असं कधीच केव्हाच बघितलं नव्हतं. राज दरबार भरला. 11 वाजले, 12 वाजत आले, आणि त्या ठिकाणी राजा म्हणतो, पुराणिक बुवा, वेळ संपत आलेली आहे, प्रश्नाचं उत्तर मला या टायमाला, तिन्ही प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तेवढ्यामध्ये पुराणिक बुवा म्हणतात, राजा, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तर देईलच देईल, पण आमचा वारकरी देईल. बाकी लोक म्हणे, हो हे तुम्ही पंक्ती पाठा नाही का? हे पंगत धोडायचं काम नाही आहे. अहो म्हटलं मी देईल. चल बोला, प्रश्न करा. पहिला प्रश्न केला, देव राहतो कुठे? ले राजा, अरे जो तुझ्यात आहे तोच माझ्यात आहे, तोच पुराणिक बुवामध्ये आहे, तोच या जनतेमध्ये आहे. सर्व घटी राम देहा, सर्व घटी राम देहा देई एका. 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 सूर्यप्रकाश माझ्यामध्ये आहे, या जनतेमध्ये सर्वांमध्ये आहे, समिष्टी दृष्टीने तो सर्वांमध्ये आहे. राजाला प्रश्नाचं उत्तर मिळालं. राजा म्हणतो, वारकरी बुवा, काय हो माझ्या प्रश्नाचं अगतिकतेने उत्तर दिलं. राजा प्रसन्न झाला. आता राहिला अजून 2 प्रश्न राहिले. तर देव खातो काय? राजा, अरे तुला जो राज्य वैभवाचा अभिमान झालेला तो अभिमान तो खातो, तोच माझाही अभिमान खाणार आहे. श्रीमंताला कसं वठणीवर आणावं हे त्याच्या लक्षात आहे. हो, आणि गरिबाला कुठे नेऊन बसावं हे त्याच्या लक्षामध्ये आहे. तो अभिमान खातो, कारण का त्यालाच अभिमान नाही तर तो दुसऱ्यामध्ये अभिमान तो ठेवत नाही. तुका म्हणे नाही अभिमान त्याशी नेदी आणि काशी धरू देव. त्याला अभिमान नाही, आणि जे त्याला अभिमानाने शरण जातात त्यांच्यात तो अभिमान ठेवत नाही. जेथे जेथे जाई मन आड घाली सुदर्शन. तुकोबारांचे बाबू आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर मिळालं. कितव्या प्रश्नाचं उत्तर? दुसऱ्याही प्रश्नाचं. राजा खुश झाला. पण आता तिसरा प्रश्न राहिला बाबा, पण तिथे डोकं खाजावं लागलं जरा. देव करतो काय? जरा असं डोकं खाजायला लागलं. आता त्या पुराणिक बुवाला असं वाटलं आता हे दुखणं उलटतं काय. ते म्हणजे डोक्यावरून खांद्यावर आलं, खांद्यावरून कमरेवर आलं, पण आता कमरेवरून पुन्हा माघारी चढताय की काय?
तो म्हणले राजा एक कर त्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिथे ऐकून जमणार नाही. खाली 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 म्हणजे खाली. धाड 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 सिंहासनाच्या पायऱ्या उतरून राजा खाली आला आणि वारकरी बुवानी जी फाटका घोंगडा थेलेला होता या घोंगड्यावर बसा बसले आणि वारकरी बुवा धाड सिंहासनाच्या पायऱ्या चढून गेले आणि सिंहासनावर आरूढ झाले. राजा म्हणतो वारकरी बुवा मी अजून जिवंत आहे. माझ्या सिंहासनावर बसण्याची कुणाची इब्रत नाही ताकद नाही. चल बोला सांगा ना देव काय करतो. राजा देव हेच करतो रे. त्याच्या मनात जर आलं तर तो वरच्याला गच्ची लावून खाली आणतो आणि खालच्याला नेऊन तो का म्हणे आले शेवटच्या चरणात जर त्याच्या मनात जर आलं जर तरचा प्रश्न आहे तो वरच्याला गच्ची नेऊन खाली पाठवतो आणि खालच्याला नेऊन वर असा बसवतो. आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे सोने तेथे कोणाचे सोने आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना आले देवाच्या मना आले देवाजीच्या मना मना असं म्हणा ना. आले टाळकऱ्याच्या मना तिथे कीर्तनकाराचे काही चालेल. हेच त्याचं उत्तर. आले देवाजीच्या विनोदाचा भाग सोडून हे प्रमाण हे जावई बरं का आमच्या. हो जावई नदी चालवी आहे अंजना नदी. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी वाही पाणी. त्याच्या मनात आल्यानंतर दुसरं कोणाचं चालत नाही म्हणा. पहा तर आता आणखीन 1 महिना 2 महिने त्याला चांगलं लक्षात येते. त्याच्या वरच्याला तो गच्ची लावून खाली आणतो आणि खालच्याला घेऊन वर बसतो. पण केव्हा तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय राहणार त्याचा विपुल. ज्ञानेश्वर मावली हरिदारा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज हरि जय जय ज्ञानेश्वर. आले
तुम्ही अंतःकरणापासून साथ केली. तुमच्या ही कलेला आम्ही दाद दिली. तुमच्या कलेला आमचा सलाम. अशीच साथ प्रत्येक कीर्तनकाराला देत चला. कारण महाराज कीर्तनकार एकटा नाही, कीर्तन एकट्याचं नव्हे, टाळकऱ्यांचं आहे. आणि तुमचं माझंही नसून श्रोते नसले तर मग काय का श्रोत्याला सांगणार काय. श्रोते गाते, श्रोते आणि पाहते. पाहते म्हणजे काही दुरून पाहते बाबा कुठपर्यंत आला. तर कालच्या कीर्तनामध्ये असे 2 जण उभे राहिले. म्हणले का रे आज बाबा चांगला दिसतो, हा अंगापिंडाला चांगला दिसतो, हा दौलताबाच आहे, हा हा आणि मले माहिती आहे ना भाऊ. चालतो का कीर्तनाले? तो म्हणतो नाही नाही, त्यांचे ते दोघं बाबाच्या जवळ ते इवळाइवळी होते त्यांची दोघाची. त्या दोघांची इवळाइवळी झाली. दोघाची म्हणजे चाल म्हणणाराची. काय लोक कशात काढतील कोणाला सांगते. हा काही लोक विचारतात का तुम्ही आज इथे आता. उद्या म्हणलं उद्या जालना जिल्ह्यात आहे, परवा मग म्हटलं आधी कन्नड तालुक्यात. ते म्हणले दररोजच का? म्हटलं हा आमचा धंदाशी उपटपाल पुढच्या गावाला चालू, उपटपाल पुढच्या गावाला. मग आता करता काय. नारदानी आमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. पण तुमच्यासारखी मायबाप प्रेमळ समजून घेतात, सांभाळून घेतात. तैसे मध्ये येते सांभाळ येते. किती सांभाळलं तुम्ही 2 तासाच्या पुढे. आणि यांनीही सांभाळलं. आणि त्यातल्या त्यात अशीच दाद देत जा. आणि अखंड हरिनाम सप्ताहाला आपली हक्काची वर्गणीही कार्यकारी मंडळीच्याकडे जमा करत जा. मंडळी, आपण जर हे देवाला जर नाही दिलं तर एखादा देव एखादा असा बेकार आजार पाठवतो ना आपल्याकडे की तिथे लाख रुपये देऊन सुद्धा ती माणसं पण आपल्याला दिसत नाही. बघा कोरोना काळामध्ये किती वाताहत झाली, फार मोठी वाताहत झाली. काहींना वडील आहे तर आई नाही, काहीला आईला नाही, वडील नाही, आई नाही, एकटाच 12 गाड्या, एकटाच गाड्या. काय राहिलं कोरोना काळामध्ये. म्हणून दररोज मला फोन यायची पंढरपूरहून बंडा तात्यांची, कराडकरांचे. काय चाललं रे वाघा, चिंता करतो? म्हणलं नाही तात्या, चिंतन करतो. चिंतन कर, अकारण चिंता करू नको. महाराज जेवढी ग्रंथ आळंदीहून आणली तेवढ्या ग्रंथाला 2-2 आवृत्ती होऊन गेली, वाचन होऊन गेलं. कोरोना कुठे गेला तोही आठवला नाही. मी तर असं म्हणलं अजून 6 महिने असता तर अजून 2 आवृत्त्या त्या ग्रंथाला बसल्या असत्या. पण असं आहे, कथेची सामुग्री देहे अवसानावरी. त्या ठिकाणी एवढा कोरोना गेला पण आपल्याला कसलीही कमी पडली नाही. बरं का दादा, आमच्या बाबा लोकांनी देवाला शिव्या घातल्या. फायनान्सवाल्यांनी 4 व्हीलर ओढून नेल्या, धंदा बंद पडला, गाड्या ओढून नेल्या, देवाला शिव्या घातल्या. आपल्या गाड्या चांगल्या आहेत आज. आणि माझा मुलगा फायनान्समध्येच आहे. गाडी का नाही आणली? पण का आता गाडी आता चालवणं मला शक्य होत नाही. गेल्या वर्षी असं होत होतं. म्हणजे मिस्त्री म्हणले गाडी आणू नका आता. तर आपलं जर भूकंप होत असेल आणि एखाद्याच्या याच्यावर गेलं तर तो भूकंपात जायचा ना पण जायचा. त्यापेक्षा फक्त एकच आहे, शेवटपर्यंत आपला भगवंताने शेवट चांगला करावा एवढीच मागणी त्याच्याकडे आहे. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू तुझे. आजच्या संत सेवेची मानकरी, अन्नदाते मानकरी आमचे हरिभक्तीपरायण उद्धवरावजी थोरात. मी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. उद्याची ते आता उद्या सांगा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. गळ्यात तुळशीची माळ असू द्या. एकादशी व्रत वैकल्य करा. दुर्व्यसनापासून अगदी अशा प्रकारचा अलिप्त राहा. एवढं बोलून मी भगवंताच्या चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय.
स्वाहा